हाय फ्रेंड्स, तर खूप दिवसातून व्हिडिओ बनवला. तर पाऊस पण खूप पडतोय. आताच पाऊस पडून गेलेला आहे आणि केस पण जरा ओल्लीच आहे. ते मगाशीच आंघोळ केली, ते बांधल्यामुळे अजून सुकले नाहीत केस. ते एक क्लिप लावून केस अशी वर बांधलेले आहेत, बघू शकता तुम्ही. तर मगाशीच व्हिडिओ बनवत होते, तेवढ्यात माझ्या बहिणीचा फोन आला. राहिलं तर म्हणलं एक मिनी ब्लॉग बनवावा. तर बाहेर कसा पाऊस पडतोय कसा नाही मी तुम्हाला दाखवते. आणि जे माझ्या दिराने ससे पाळलेले आहेत ते ससे पण बाहेर बघा हराळी खायला म्हणजे सोडलेले आहेत. रोजच सोडतात ते. तुम्हाला मी दाखवते किती छान आणि क्यूट दिसतात. आणि वातावरण पण खूप सुंदर झालेलं आहे. आणि पाऊस आताच पडला आहे, तोपर्यंत ऊन पण बघा आलेलं आहे. ऊन पण पडले लगेच. मी बादल्या पण त्या पावसाच्या पाण्याला ठेवलेल्या आहेत ते करायसाठी. ससे मी तुम्हाला दाखवते, खूपच सुंदर वाटतात. हो का, हा ब्लॅक कलरचा ससा आहे. हो का, कसं हराळी खाते बघू शकता तुम्ही. आणि तिकडं आहे बघा त्या झाडापाशी बघा, हो का कसे पळतात ससे. व्हाईट कलरचा आहे. तर 3 व्हाईट कलरचे ससे आहेत आणि एक ब्लॅक कलर आहे, बघू शकता तुम्ही. ओके. आणि हराळी पण किती छान आली, लॉन्स असल्यासारखे बघू शकता तुम्ही. खूप सुंदर पांढरा ससा चांगला दिसतोय, म्हणजे व्हाईट कलर चांगला दिसतोय ससा, बघू शकता तुम्ही. हराळीत ओके सकाळपासून मोकळे सोडलेले आहेत. ओके सुंदर दिसते. तुम्हाला मी झूम करून दाखवते ओके कसं खाजवते. ओके इथे समोर एक आहे. ओके त्या पत्र्याच्या आड जाऊन बसतात. तिकडे हे 2 आहेत. कुठे गेले बरं. ओके सुंदर आहेत ससे. त्यांना पण हिरवं हिरवं छान वाटते. म्हणलं एक मिनी ब्लॉग बनवावा. आणि असा बाहेर पाऊस बघू शकता तुम्ही किती ओल्लं ओल्लं झालेलं आहे. पाऊस पाणी दिवसाड सुटते, त्याच्यामुळे बादल्या मी भरायला लावले होते. अर्ध्याच भरलेले दिसते. हो का, ससा कसा पळते. सगळी हराळे आलेले आहे. एकदम बाहेर गेले की चिकचिक वाटते, पण पाऊस पडून गेल्यावर मस्त वाटते एकदम. म्हणजे नाही का ते गवत हे बघून लॉन्स असल्यासारखं वाटतं. ते गवत मस्त वाटतं. आणि त्यात ससे जर म्हणजे नाही का चारायसाठी सोडले ना, एकदम भारी वाटतं बघा, बघायसाठी एकदम मस्त वाटतं. तर खूप दिवसातून मी व्हिडिओ केलेला आहे. आपलं फिश पण दाखवायचे राहिलेले आहेत. फिश मी आत्ताच दाखवणार नाही, कारण त्यातलं पाणी लय गडूळ झाले. त्यांनी खराब केले. 2च आहेत फिश, पण तरी त्यांनी पाणी लय गडूळ केले. का तर मोठे मोठे आहेत, एवढे मोठे मोठे आहेत फिश, त्याच्यामुळं. तर काय नाही, आता सगळं काम झालेलं आहे. कपडे तर काय आज पाणी म्हणजे दिवसाड सुटते, त्याच्यामुळं कपडे तर काय फक्त मी माझीच धुवून टाकते, बाकीची मी उद्या धुवणार. आणि स्वयंपाक राहिला बाकीचं काम म्हणजे झाडून भांडी फरशी. नाश्ता झालेला आहे, मग स्वयंपाक करायचा. मग स्वयंपाक केलं की झालं का. आणि माझं तर आज उपवास आहे, त्याच्यामुळं मला तर काय खिचडी वगैरे मी काय बनवत नाही. का तर खिचडी खात नाही मी उपवासाला, माझ्या पोटात दुखतं. त्याच्यामुळं माझ्या आतड्यावर सूज असल्यामुळे मी खिचडी खात नाही. आणि एक मिनी ब्लॉग बनवा म्हणलं माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी. आणि त्या दिवशी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, ब्लॉगच बनवला आहे, जी मुलाच्या शाळेचं काही काही साहित्य आणलं आहे ते दाखवण्यासाठी. तर तो मी व्हिडिओ थोड्या वेळाने टाकीन. तर माझ्या व्हिडिओला असाच रिस्पॉन्स द्या. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. आता रोज मी रेग्युलर शॉर्ट व्हिडिओ टाकते, त्याला सपोर्ट करा. आता बघतात तर बरेच लोक, व्यू भरपूर आहे व्हिडिओला. लाईक करा, लाईक करायला विसरू नका. लाईक्स जरा कमी आहेत. लाईक्सला तेवढं महत्त्व नसतं, पण माझ्या दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे. माझी मुलं म्हणतात की लाईकला तेवढं महत्त्व नाही, किंवा माझी एक पुण्याची बहीण व्हिडिओ करते, ती व्ह्यूला महत्त्व आहे. जे यूज येतात व्हिडिओला त्याला महत्त्व आहे.
तर माझ्या दृष्टिकोनातनं लाईकला पण महत्त्व आहे आणि सबस्क्राईब पण वाढतच चालल्यात माझ्या. छान सबस्क्राईब सपोर्ट आहे माझ्या व्हिडिओला. लाईक करा विसरू नका काय फ्रेंड्स. तर तुम्हाला कसे व्हिडिओ आवडतात कसे नाही कमेंटमध्ये मला सांगा. मी तशा प्रकारचे व्हिडिओ मी बनवीन. बाय फ्रेंड्स.